नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचं सर्वांचं स्टुडंट स्वागत आहे आपल्या डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण आपण इथं समजून घेणार आहोत स्टुडंट्स की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा माइंडसेट काय पाहिजे. जे स्टुडंट्स आता डायरेक्ट सेकंड इयर करून डिप्लोमा करून आलेले आहेत त्या स्टुडंट्ससाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे. सर, आम्ही 10th 12th करून येतो आणि 10th 12th नंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही इंजिनिअरिंगला जाण्यापेक्षा आम्ही डिप्लोमामध्ये आमचं जो आमचा हे आहे काय म्हणतात त्याला, सगळ्यात महत्त्वाचं काय, आमचं जो बेसिक फंडामेंटल स्टोरी आहे की आम्ही आमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करू. त्यासाठी आम्ही डिप्लोमाला येतो. आणि डिप्लोमाला आल्यानंतर काय होतं सर, ॲडमिशन कॅपराऊंडची प्रोसेस खूप लांब चालते आणि त्यानंतर कॉलेजमध्ये जे अभ्यास आम्ही करतो तो अभ्यास आमचा एकदम चांगल्या पद्धतीने होत नाही. का? कारण ऑलरेडी तिथं शिकवलेलं असतं आणि ते आपल्याला शिकवत नाही परत टीचर्स लोक. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय स्टुडंट्स की प्रॉब्लेम काय येतो आपल्याला, प्रॉब्लेम एकच येतो. प्रॉब्लेम हा येतो की आपण का विचार करतो की सर की ऑलरेडी सब्जेक्ट्स थोडेसे अवघड आहेत आणि अवघड असल्या कारणास्तव आता इथं अभ्यास कसा करायचा. आणि अभ्यास केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपण काय विचार करायला पाहिजे. का? कारण एकच आहे, कारण स्टुडंट्स इथं तुमचा अभ्यासक्रम थोडासा अवघड आहे. 11th 12th पर्यंत तुम्ही सगळे थेऑरिटिकल सब्जेक्ट्स करत होतात अभ्यास. आणि थेऑरिटिकल सब्जेक्ट्सचा अभ्यास करण्यापर्यंत ठीक होतं की हां थेऑरिटिकल सब्जेक्ट्स आहेत, अभ्यास करतोय प्रॉपर वेमध्ये, सगळं चांगलं चालू आहे हो. बट आता आलेत प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स, आता आलेत टेक्निकल सब्जेक्ट्स आणि ह्याला टॅकल कसं करायचं. आता C++ असे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. C++ आहे, DMS आहे, DSU आहे, DSU युजिंग पायथन आहे. सगळ्यात अवघड सब्जेक्ट्स आहेत. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं. आणि हे इतके अवघड सब्जेक्ट्स आहेत, ह्यांना टॅकल कसं करणार आपण, ह्यांना कसं आपण थॉट प्रोसेसनी निर्माण करणार. का? कारण स्टुडंट्स इथं 70 आउट ऑफ 70 मार्क्स आणणं पण थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. आणि तुम्हाला डायरेक्ट थर्ड इयर नंतर म्हणजे डिप्लोमाचा सेकंड इयर तर कम्प्लीट होईल तुमचा, पण थर्ड इयरला लगेच तुम्हाला प्रिपरेशन करायचे चांगल्या पर्सेंटेजसाठी. पण स्टुडंट्स प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला सेकंड इयरलाच कमी टक्के पडतात सेकंड इयर डिप्लोमाला. आणि सेकंड इयर डिप्लोमाला कमी टक्के पडल्यानंतर काय होतं, थर्ड इयरला आपल्याला तेवढे चांगले प्रॅक्टिकल मार्क्स भेटत नाही. कारण आपण हा विचार करतो स्टुडंट्स की हां जाऊ दे, काय आता होते की आता एक कमी मार्क्स पडले तर इथे तुम्ही पडून जातील. बट मग तुम्ही परत एक मोठा ट्रॅपला अडकून जातात. कुठला ट्रॅप येतो की चांगला स्कोर होत नाही डिप्लोमाला आणि परत इंजिनिअरिंगला पण कमी टक्केवाला कॉलेज भेटतं, कमी पर्सेंटेजवाला कॉलेज भेटतं. मग ते व्हायला नको. तो प्रोसेस जी आहे, जो प्रॉब्लेम आहे ती व्हायला नको. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. नाव सगळ्यात महत्त्वाचं काय स्टुडंट्स की जसं तुम्हाला ॲडमिशन झालं तुमचं, कसं डिप्लोमाचं जसं ॲडमिशन झालं, तुम्हाला तुमचा अभ्यास करायला घ्यायचा. मग तो DSC असो, DSC युजिंग C असो, DSC युजिंग पायथन असो. जर का तुम्ही डिप्लोमाला AIMLला घेतला आहात तसं C++ असो, तुम्हाला कोडिंगची प्रॅक्टिस सुरुवात करायची. तुमच्यासाठी कोण थांबणारही नाही आहे आणि तुम्हाला विचारणार पण नाही की बाबा रे तुम्ही करताय का अभ्यास काय, कारण ऑलरेडी युनिट टेस्ट होऊन जाते. तर स्वतःचा अभ्यास आपल्याला स्वतः करायचा आहे, ठीक आहे. आणि आपल्याला कॉपअप करायचं आपले जे फर्स्ट इयरचे जे स्टुडंट्स आहेत, जे सेकंड इयरला गेलेत, म्हणजे तुमचे कलिग्स, तुमचे फ्रेंड्स, त्यांच्यासोबत तुम्हाला कॉपअप करायचं. त्यांना विचारायचं, विचारपूस करायची की बाबा मी DSCला आहे, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे, मला तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये घ्या, मला तुमची हेल्प पाहिजे असं. आणि डिप्लोमा टेक अकॅडमीचे मेगा ऑनलाईन क्लासेस स्टुडंट्स सुरू झालेत. त्या क्लासेसमध्ये आपण सगळे सब्जेक्ट सेकंड इयरचे कव्हर करतोय. सो डोंट वरी अबाउट दॅट. एकदम चांगल्या पद्धतीने आपण ते सब्जेक्ट्स कव्हर करतोय आणि तुमचा अभ्यास तिथे एकदम चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक आहे, त्याला तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि तुमची जी मेहनत आहे, तुमचं जे टार्गेट आहे एक चांगलं करिअर घडवण्याचं, ते तिथं कंप्लीट होणार आहे स्टुडंट्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सर, मोहाडे सर एक गोष्ट सांगा आम्हाला की काय आमचं करिअर सेट होईल का डिप्लोमामध्ये. स्टुडंट्स डिप्लोमामुळे तुमचं फाउंडेशन तर स्ट्रॉंग होणार आहे, बट तुम्हाला इथं फोकस तुमच्या स्वतःवरती करायचा आहे. 11th 12th पर्यंत तुम्ही एक मिस्टेक केली की 11th 12th केल्यानंतर तुम्हाला कळलं की इथं काही स्कोप नाही आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटत नाही आहे आत्ता, ठीक आहे. मग तुम्ही काय करता, इंजिनिअरिंगला ॲडमिशन भेटत नाही किंवा काय प्रॉब्लेम्स असतात, मग तुम्ही काय करतात, डिप्लोमाला ॲडमिशन घेतात. पण डिप्लोमा हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा मनापासून केला तर अर्धं इंजिनिअरिंग परफेक्ट होणार आहे. बट त्यासाठी पण तुम्हाला टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास चांगला करायला पाहिजे.
स्वतःवरती विश्वास ठेवा. जो मुलगा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घेतला आहे आणि तो मुलगाही चांगला स्कोर करू शकतो, 90+ आणू शकतो, ही आमची गॅरंटी असते. कारण स्टुडंट्स आम्ही आमच्या क्लासेसमध्ये आम्ही हेच शिकवतो. सो तुम्ही हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा. तुमचे जेवढे पण फ्रेंड्स आहेत डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशनवाले मुलं, त्यांना तुम्ही शेअर करा. आपली व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन डिप्लोमाच्या रिलेटेड जे आहे त्या मुलांसाठी मला म्हणायचं आहे की काहीही डाऊट असेल मला पर्सनली 8261884261 ह्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. 8261884261 ह्या नंबरवरती मेसेज करा. आणि तुमचा काहीही डाऊट असेल मला पर्सनली तुम्ही मला मेसेज करू शकता. स्टुडंट्स नंबर सेव्ह करा आणि म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स इथं क्लिअर होणार आहे. स्टुडंट्स लक्षात ठेवा, तुम्हाला मार्गदर्शन करणारे फक्त डिप्लोमा टेक अकॅडमी आणि मोहाडे सरच आहेत. म्हणून अजिबात कुठे लक्ष न देता आपल्या मनापासून अभ्यास करा. स्टुडंट्स कॉम्पिटिशन खूप आहे. आपले कोर्सेस ऑलरेडी लॉन्च झालेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. सगळी तुम्हाला माहिती भेटेलच डिप्लोमाच्या रिलेटेड. ठीक आहे स्टुडंट्स, इथं आपण स्टॉप करू. आणि तुम्हाला जे काय विचारपूस करायची असेल ती ह्या पर्सनल नंबरवरती मला मेसेज करून किंवा फोन करून तुम्ही मला मेसेज करू शकता. 8261884261. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमा टेक.